जालना अग्निशामक दलात 4 अत्याधुनिक बुलेट गाड्या दाखल झाल्या आहेत. शहरातील गल्लीबोळामध्ये लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी या बुलेट गाड्या उपयोगी ठरणार आहेत. या बुलेट गाड्यांमध्ये असलेलं लिक्विड 100 लिटर पाण्याची बरोबरी करतं. त्याचबरोबर या बुलेटवर वेगवेगळी उपकरणे लावण्यात आली आहे, ज्यामुळे गल्लीबोळातील आगीबरोबरच इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवणं सोपं जाणार आहे. पाहुयात कशा आहेत या बुलेट आणि याची काय वैशिष्ट्ये आहेत. शहराची वाढती लोकसंख्या पाहता, शहराचा विकास पाहता, शहरामध्ये बहुतांश ठिकाणी छोट्या गल्ल्या बोळ्या आहेत. त्या ठिकाणी आपल्या मोठ्या गाड्या जाऊ शकत नाही. त्या ठिकाणी आपण या छोट्या गाडीने आपण आग नियंत्रणात आणू शकतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याचा सर्वात महत्त्वाचा मोटो म्हणजे काय, हा अत्याधुनिक याच्यावर साधनं आहे जी आपण फायर टेंडरवर आहे. जी फायर टेंडर आपण यूज करतो, जे नॉर्मली आपण मोठी गाडी यूज करतो, त्याच्यामध्ये वॉटर असते, प्युअर वॉटर असते. इतर कुठलं केमिकल आम्ही मिक्स करत नाही. AAA ते यूज करता येते, पण बहुतांश मोठी आग असेल तर तिथे यूज करतो. पण ह्याच्यावर ऑलरेडीच AAA ॲक्वाफॉर्मिक फिल्म फोम प्रकारचा असा एक फोम येतो की जे आपल्या 100 लिटर पाण्याच्या प्रमाणामध्ये ते 1 लिटरच पाण्यामध्ये ते कंट्रोल करतो. आणि दिसायला जरी छोटा असेल तरी ते भरपूर प्रमाणात तो आगीवर कंट्रोल आणू शकतो. नॉर्मली बुलेटसारखी बुलेट आहे, तिला मॉडिफाय करून आपण हे फायर बुलेट बनवलेली आहे. तर त्यामध्ये नॉर्मली बुलेटवरले सगळे पार्ट तुम्हाला ते सगळे दिसतील. इंडिकेटर सहित सगळं काय, लाईट, हेडलाईट, ते सेम कंपनीचं जे बुलेट आहे तेच बुलेट राहील. त्याच्यामध्ये काय ॲडव्हान्स दिलेलं आहे, जशी लाईट ही जी आहे अंबरदिवा आपण मराठीत म्हणतो. हे लाईट्स आपले लाईट्स ही आहे ना, हे लाईट आपल्याला रात्रीला किंवा इतर वेळी नॉर्मली इतर वाहनापेक्षा वेगळं वाहन बनवतात. ह्या लाईटमुळं हे लाईटमुळं कळते की बाबा ही फायर बुलेट आहे की रात्रीला. आणि ही पार्किंग आहे जिची विड्थ दाखवते की आपली एवढी साईज आहे बुलेटची आणि त्याच्यामुळे एवढी आपल्याला जागा लागणार. समोरून येणाऱ्या वाहनाला कळेल की बाबा हिची थोडी डिस्टन्स नॉर्मल याच्यापेक्षा थोडी जास्त आहे. तर ती बुलेट आहे. खाली तुम्हाला हुटर दिसेल. प्रकारे सायरन आहेत जे गल्लीबोळामध्ये आपल्याला जाते वेळेस आपल्याला या सायरनचा यूज करता येईल, ज्याच्यामुळे आपल्याला ट्रॅफिक क्लिअर करता येईल. म्हणजे लोक बुलेटला जाण्यासाठी जागा देते. बरोबर पाठीमागे इथं सिलेंडर लावून असतात. इथं एक ब्ल्यू लाईट असते. हे ब्ल्यू लाईट ही दाखवते की बाबा ही आपल्याला दुरून जरी केलं तर फायर बुलेट आहे. हे ब्ल्यू लाईट हे त्याचं एक मॅन्युफॅक्चरिंग आहे त्याचं. आणि याचं वैशिष्ट्य याच्यात खाली लाईट असते. हे लाईट इथं ऑपरेटिंग करण्यासाठी, बुलेटवरले साहित्य घेण्यासाठी, त्यासाठी ते आपल्याला यूजमध्ये येतात. याच्यात पण 2 CO2 ठेवलेले असतात. सध्या आम्ही हे काढून ठेवले पासिंगसाठी गाडी जाण्यासाठी. तर हे 2 सिलेंडर इथं CO2चे असतात. इथं ABCचं सिलेंडर असते, ड्राय केमिकल पावडर, DCPचं एक सिलेंडर असते. ABC आगीवर यूज केला जातो. इथं 2 सिलेंडर, इथं 2 फोम सिलेंडर, ॲक्वाफॉर्मिंग फिल्मचे 2 सिलेंडर 12 लिटर कॅपॅसिटीचे याच्यावर माउंट केलेले असतात. त्याला होल्डिंगसाठी बेल्ट पण आहेत आणि ते आपल्या इझिली यूज करण्यासाठी आपल्या बॉडीवर हार्नेस आहे. त्या हार्नेसच्या सहाय्याने आपण ते आपल्या स्काय बॅग वगैरे जसं अटकतो तसं आपल्या खांद्यावर घेऊन इझिली आपले म्हणजे दोन्ही हात आपले खुले राहतील. त्या पद्धतीने ते मूवमेंट करता येईल आणि आगीवर आपल्याला काम करता येईल. त्या पद्धतीने याला ॲडव्हान्समध्ये बनवलेलं आहे. आणि याचे फीचर पण सोपे आहेत, इझिली आहेत, ऑपरेटिंगसाठी पण चांगली आहे. त्यामुळे हिचा फार भविष्यामध्ये यूज होणार आहे. छोट्या आगीवर 100% याचा परफॉर्मन्स चांगला राहील अशी आशा आहे. जालना शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता शहरामधील गल्लीबोळांमध्ये आगींचं प्रमाण वाढतंय. त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर वाढल्याने इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये देखील लहान सहान आगी लागण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. अशा प्रकारच्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठीच या बुलेट मागवण्यात आल्या आहेत. त्यामुळे शहरातील नागरिकांसाठी ही अत्याधुनिक सुविधा आता उपलब्ध झाली आहे. शहरातील कोणत्याही आगीच्या घटनेवर नियंत्रण मिळवण्यासाठी नागरिकांनी योग्य प्रकारे संपर्क केल्यास तात्काळ रिस्पॉन्स दिला जाईल, असं देखील अग्निशामक अधिकारी महादेव पानपट्टे यांनी सांगितलं आहे. नारायण काळे, न्यूज 18 लोकल, जालना.